त्यांचा चाहता वर्ग जो आहे तो अलविदा करण्यासाठी या ठिकाणी दाखल होतोय। साश्रू नयनांनी आशाताईंना अलविदा केला जातोय। संगीतातील सुवर्णयुगाचा अंत झाला असं म्हणायला हरकत नाही, कारण अनेक दशकं चित्रपटातील गाणी असतील, भक्तिगीतं असतील, पॉप संगीत असेल, अशा विविध प्रकारच्या संगीतामध्ये आशाताईंचा हातखंडा होता। आपण बघतोय सचिन तेंडुलकर यांना सुद्धा अश्रू अनावर झालेले आहेत। संगीतातील सुवर्णयुगाचा अंत झालाय असं म्हणावं लागेल, कारण चिरतरुण आवाज काळाच्या पडद्याआड गेलाय। अनेकांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळतंय। अगदी प्रत्येक पिढीमध्ये, प्रत्येक जनरेशनमध्ये आशाताईंचे चाहते आहेत, फॅन्स आहेत। दृश्यांमध्ये आपण विश्वास नांगरे पाटील यांना बघतोय, ते सुद्धा अंत्यदर्शनासाठी दाखल झालेत। जड अंतःकरणाने आशाताईंना अलविदा केला जातोय। लोअर परळ इथल्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे। खरं तर परवा दिवशी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू झाले। त्यांची प्रकृती सुधारेल अशी काहीशी शक्यता वाटत होती, तसं सांगितलं जात होतं। मात्र काल साधारण 12:30च्या दरम्यान ही दुःखद बातमी आली की त्यांचं निधन झालंय। संपूर्ण बॉलिवूडवरती, संगीत विश्वामध्ये शोककळा पसरली। कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली अशी भावना प्रत्येकाची होती। सध्या जी आपण दृश्य बघतोय ती लोअर परळ इथे त्यांचं जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलंय। सचिन तेंडुलकर सपत्नीक या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी दाखल झालेले होते।